नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्स या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत। तिन्ही काळामधील पूर्ण काळाच्या वाक्याची रचना आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे करतो या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि प्रेझेंट कंटिन्यू टेन्स वर आधारित सविस्तर 2 व्हिडिओ बनवले आहेत, तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला बरीचशी मदत होईल। आणि अशाच व्हिडिओ करिता चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं मी एक वाक्य घेतलं आहे, राजू हॉकी खेळला आहे। वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आलेला आहे, म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातील आहे, तर हे वाक्य आहे वर्तमान काळातील वाक्य आहे। वर्तमान काळातील वाक्य आहे। समजा इथे होता असता तर वाक्य कोणत्या काळातील असतं, भूतकाळातील। आणि समजा इथं असेल असतं तर हे वाक्य कोणत्या काळातील असतं, भविष्य काळातील। तर राजू हॉकी खेळला आहे, तर बघा इथं खेळला क्रिया कोणती आहे, खेळण्याची आहे। खेळला हा शब्द आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळातील हे वाक्य आहे। तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळातील वाक्य आहे, याला आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर ते कशा प्रकारे करायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट टेन्स मधील वाक्य असतील मग तो वर्तमान काळातील असो, भूतकाळातील असो की भविष्य काळातील असो, तिन्ही काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे वर्डचा थर्ड फॉर्म वापरला जातो, ज्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणत असतो। पार्ट पार्टिसिपेट म्हणजे क्रियापदाचे जो तिसरे रूप आहे, याचे पण 2 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे। पहिला आहे नियमित क्रियापद आणि दुसरा आहे अनियमित क्रियापद। नियमित क्रियापद मध्ये कोणतं, तर खेळलो, जेवलो, शिकलो हे अशा प्रकारचे शब्द आहेत, जसे लर्न, नंतर प्ले, कुक, ब्रेक, तशा प्रकारचे हे क्रियापद आहेत। तर या क्रियापदांना आपण नियमित क्रियापद म्हणत असतो। तर नियमित क्रियापद असतील तर त्यांच्या पुढे बघा वर्डचं थर्ड फॉर्म मध्ये आपण कोणते शब्द वापरत असतो, तर ईडी, जसे लर्न आहे तर लर्न, प्ले आहे तर प्लेड, कुक आहे तर कुक्ड, आणि ब्रेक्स होते ब्रोकन। तर इथं बघू शकता आपण क्रियापदाच्या शेवटी ईडी हे प्रत्यय लावलेले आहे, ईडी प्रत्यय लावलेला आहे। तर या क्रियापदांना आपण नियमित क्रियापद म्हणत असतो। तर पुन्हा काय असे क्रियापद आहेत ज्यांना आपण अनियमित क्रियापद म्हणतो, ज्यांचा आपण वाक्यात नियमितपणे वापर करत नाही। तर त्या क्रियापदाच्या शेवटी आपण ईएन, यन, एनई आणि टी अशा प्रकारचे प्रत्यय लावत असतो। अनियमित क्रियापद शेवटी आपण कोणते प्रत्यय लावत असतो, तर एनई, त्यानंतर यन, नंतर ईएन, टी, तर अशा प्रकारचे प्रत्यय लावत असतो। जसे आपल्याला गो म्हणायचं आहे, गो म्हणजे जाणे, क्रियापदाचे तिसरे रूप काय होईल, तर गॉन, एनई शेवटी लावलाय। त्यानंतर बघा गिव्ह म्हणजे देणे, तर याचं मग परफेक्ट टेन्स मध्ये काय होणार, गिव्हन, शेवटी आपण यन लावलेला आहे। नंतर घेतलं आपण बाईट, तर बाईटचं काय होते, बीटन, ईएन प्रत्यय लावलेला आहे। नंतर आपण घेतलं कॅच, तर कॅचचा काय होते, तर कॅचचा होते कॉच, इथं आपण टी हा प्रत्यय लावला। तर असे काही क्रियापद आहे ज्यांच्या शेवटी मग आपण एनई, यन, ईएन आणि टी अशा प्रकारचे प्रत्यय लावत असतो, यांना आपण अनियमित क्रियापद म्हणतो। आणि जे नियमित क्रियापद आहे त्यांच्या शेवटी आपण कोणते प्रत्यय लावत असतो, तर ईडी हे प्रत्यय लावत असतो। तर हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ। मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र काय आहे, तर सूत्र काय बघा, सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, कर्ता घ्यायचा आहे। आपला कर्ता जर आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाम असेल तर कर्त्यानंतर आपल्याला हॅव घ्यायचा आहे, आणि कर्ता ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास आपल्याला कर्त्यानंतर हॅज घ्यायचा आहे। तर इथं कर्ता काय आहे,
करता आहे राजू. राजू हा कसा आहे, एकवचनी नाम आहे. मग एकवचनी नाम आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, करता. करता आपण घेतलं राजू. त्यानंतर आपला नियम काय म्हणताय, करता जर एकवचनी नाम असेल तर आपल्याला हॅज घ्यायचा आहे, म्हणून इथे येईल आपला हॅज, राजू हॅज. करता झाला करता, करत्यानंतर हॅव किंवा हॅज. त्यानंतर क्रियापद, त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा उर्वरित शब्द. क्रियापदात आपल्याला तिसरा रूप घ्यायचा आहे. क्रियापद कोणत्या, क्रिया कोणत्या, खेळण्याची. खेळण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्ले. परंतु वाक्य कोणत्या काळातील आहे, परफेक्ट टेन्स मधील आहे. परफेक्ट टेन्स मधील आहे म्हणून आपल्याला क्रियापदाच्या शेवटी ईडी हे प्रत्यय लागेल, म्हणून प्लेड. बघा आपण ईडी हा प्रत्यय आला. त्यानंतर काय खेळून राहिला तो, हॉकी, म्हणून हॉकी. राजू हॉकी खेळला आहे, याचं इंग्लिशमध्ये होणार राजू हॅज प्लेड हॉकी. लक्षात ठेवायचं, परफेक्ट टेन्समधील वाक्य असेल तर क्रियापदाचे आपल्याला तिसरं रूपच घ्यावायचं आहे, मग वाक्य तिन्ही काळामधील असेल तरी. त्यानंतर आपण हेच वाक्य आता भूतकाळात घेऊ. तर भूतकाळामध्ये वाक्य कसा बनेल, राजू हॉकी खेळला. इथं आहे, आहेच्या ठिकाणी काय फक्त होता. आहेच्या ठिकाणी आता होत आहे, होता. तर हे वाक्य कोणत्या काळातील आहे, तर हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्स. तर पूर्ण भूतकाळामधील वाक्याचं सूत्र काय, तर याचं सूत्र एकदम सोपं आहे. बघा, सर्वप्रथम आपल्याला करता घ्यायचा आहे आणि करत्यानंतर हॅड घ्यायचा आहे. मग करता बघा, आय, वी, यू, दे, ही, शी, इट किंवा एकवचनी असो की अनेक वचनी असो. करत्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, हॅड घ्यायचा. हॅड घेतल्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि नंतर उर्वरित वाक्य घ्यायचं आहे. बघा, पहिले करता, करत्यानंतर हॅड, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे उर्वरित शब्द, पूरक शब्द. करता आहे आपला राजू, राजू. त्यानंतर हॅड, करता काही असो, नंतर आपल्याला करत्यानंतर हॅड हेच घ्यावायचं आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, तर बघा इथं क्रिया कोणती आहे, खेळला. क्रिया तेच आहे खेळण्याची, मग आपण प्ले. प्लेला काय लिहू आपण इथं, प्लेड, PLAYED. आपल्याला शेवटी ईडी लावायचा आहे. आणि नंतर काय खेळला, तर हॉकी, हॉकी. तर मग बघा, राजू हॉकी खेळला होता. अगोदरच्या वाक्यामध्ये आपण बघितलं राजू हॉकी खेळला आहे, आहे होता. तेवढे आपण कर्त्यानंतर हॅज घेतलं होतं. राजू हॉकी खेळला होता, कर्त्यानंतर आपल्याला हॅड घ्यायचं आहे कारण हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मधील आहे, भूतकाळातील वाक्य आहे म्हणून. त्यानंतर हेच वाक्य जर भविष्य काळातील असेल तर कशा प्रकारे बनेल, भविष्य काळामध्ये हे वाक्य कसे बनेल, होत्याच्या ऐवजी काय येणार इथं, असेल. या होत्याच्या ठिकाणी काय येईल आता, असेल. फ्युचर परफेक्ट टेन्स या काळातील सूत्र काय आहे, मग तर सूत्र माहीत असणे आपल्याला अनिवार्य आहे. इथे बघा, सर्वप्रथम आपल्याला करता घ्यायचा आहे, मग करत्यानंतर आपल्याला विल हॅव घ्यायचा आहे. करता काय असो, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, एकवचनी नाम किंवा अनेकवचनी नाम यापैकी कोणताही करता असेल तरी करत्यानंतर आपल्याला विल हॅव हेच घ्यायचं आहे. क्रियापदाचे आपल्याला तिसरे रूप घ्यायचे आणि अशा प्रकारे वाक्याची रचना करावायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, करता, करत्यानंतर विल हॅव, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. करता काय आपला मग राजू, म्हणून पहिले राजू. त्यानंतर विल हॅव, करता काही असो, करत्यानंतर आपल्याला विल हॅव घ्यावायचं आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, क्रिया कोणती आहे, खेळला, तर प्लेड हॉकी. राजू हॉकी खेळला असेल, याचा इंग्लिशमध्ये काय बनलाय, राजू विल हॅव
प्लेड हॉकी अशा प्रकारे वाक्य बनेल। तुम्हाला समजलं असेल की पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्सचा वापर आपण तिन्ही काळामध्ये कशा प्रकारे करू शकतो। सचिनने शतक केला आहे, तर हे वाक्य बघा पूर्ण वर्तमान काळातील आहे, कारण इथं आहे हा शब्द आला आहे, वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे। तर हेच वाक्य जर मग भूतकाळातील असेल तर इथं काय सचिनने शतक केला होता, आणि भविष्य काळातील असेल तर सचिनने शतक केला असेल, अशा प्रकारे वाक्य बनेल। तर या वाक्याचं इंग्लिशमध्ये तिन्ही काळामध्ये कशा प्रकारे रूपांतर करता येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा। जर तुम्ही कमेंट करून सांगितले तर हा व्हिडिओ तुम्हाला समजलं असं मी समजून जाईन। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची मदत होईल। आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।